नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सुधा ही रेश्माच्या पाया पडत असते आणि म्हणते की तू खरंच माझ्या नवऱ्याचे जीव वाचवलेस, तू खरंच देवीच आहे माझ्यासाठी. सुधा म्हणते की हो, खरंच तू आमच्यासाठी देवीच आहेस बघ. सुधा म्हणते की ते काही नाही, आता बस बघू तू. रेश्मा म्हणते की हो काकू, खरंच नको. अरे सार्थक, तू तरी काहीतरी सांग. सार्थक म्हणतो की माझ्याकडे तर बघूच नको तू, आता मी यात काहीच करू शकत नाही. तुझ्या उपकारांची परतफेड करण्यासाठी खूप वाट बघितली आहे सगळ्यांनी, आता मी यामध्ये काहीच करू शकत नाही. सुधा रेश्माला खाली बसवते, तिला एक साडी देते आणि तिच्या पाया देखील पडते. बस हा, मी तुझ्यासाठी काहीतरी गोड बनवते, असं म्हणून सुधा किचनमध्ये जाते. सर्वजण तिथून निघून जातात तर रेश्मा सार्थकला म्हणते की थँक्यू सो मच सार्थक, कारण काही का असे ना पण तू माझ्याशी इतकं छान बोलतोयस. सार्थक म्हणतो की रेश्मा, अगं तू माझ्या वडिलांचा जीव वाचवलायस, त्यामुळे तुला थँक्यू तर म्हटलंच पाहिजे. इकडे केदार वृंदाला फोन करून सांगतो की अहो सासूबाई, ती गोंडेवाली आहे ना तर ती आनंदीच आहे. हे ऐकल्यावर वृंदालाही मोठा धक्का बसतो. वृंदा म्हणते की अहो हे सर्व तुम्हाला कसं काय कळलं. केदार म्हणतो की अहो मी स्वतः चेक केलंय, तिच्या ओढणीला सुद्धा सेम टू सेम तसाच गोंडा आहे. हो, मी जो फोटो काढला होता तो आणि ह्या ओढणीचा गोंडा सेम टू सेम आहे. आणि मी तिच्याकडनं बोलता बोलता हे सुद्धा काढून घेतलं की तिच्या ओढणीचा एक गोंडा कसा काय हरवला. सासूबाई, अहो सगळं तंतोतंत जुळतंय की ही तीच ओढणी आहे. वृंदा म्हणते की बापरे, आता काहीही झालं तरी आपल्याला तिच्याकडनं ती ओढणी काढून घ्यायला हवी. केदार म्हणतो की सासूबाई, हे काय मला जमणार नाही हा. मी तर तिला फक्त एवढंच सांगितलं की हा ड्रेस घालून पुन्हा ऑफिसमध्ये येऊ नकोस. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. वृंदा म्हणते की ते तर तुम्ही बरंच केलं, परंतु आता काहीही झालं तरी आपल्याला ती ओढणी गायब करायलाच हवी. तर इकडे शकू आणि आनंदी दोघीही मार्केटमध्ये भेटलेल्या असतात. आनंदी शकूला म्हणते की अगं केदार सर माझ्यावर चिडले आणि मला म्हणाले की ही ओढणी पुन्हा घालून यायची नाही. शकू म्हणते की काय संबंध, त्यांच्या काय बाने आणून दिली का ही ओढणी. आनंदी म्हणते की अगं माझ्या ह्या ओढणीचा एक गोंडा तुटलाय ना म्हणून म्हणाले ते मला असं. शकू म्हणते की काय गोंडा तुटलाय म्हणून, त्यांचं डोकं वगैरे तर फिरलेलं नाहीये ना. आनंदी म्हणते की मला तर काहीच कळत नाही, हे असे कसे नियम असतात. शकू म्हणते की बरं ते सोड, जाऊ दे. सार्थक सर भेटले की नाही आज. आनंदी म्हणते की नाही, ते तर आज ऑफिसलाच आले नव्हते. अगं रेश्मा मॅडम सोबत कुठेतरी ते बाहेर गेले होते. शकू म्हणते की हो का, मग याचा तुला आनंद झालाय की वाईट वाटतंय. आनंदी विचारते की म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला, आणि मला का वाईट वाटणार आहे, या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध. शकू म्हणते की ताई, तू असं बोलतेस ना जसं की तुझ्या मनात काही चालूच नाहीये. आनंदी म्हणते की माझं काहीच चालू नाहीये आणि सार्थक सर त्या रेश्मा मॅडम सोबत गेले काय आणि नाही गेले काय मला काहीच फरक पडत नाही. तर शकू म्हणते की तुला माहिती आहे ना ती बाई कशी आहे, एकदम बोचकी मांजर आहे. इतक्यातच आनंदीला सार्थकचा फोन येतो. ती सांगते की हे बघ, सार्थक सरांचाच फोन आहे. शकू म्हणते की मतलब आग दोनों तरफ से लगी है. शकू तिला सांगते की स्पीकरवर ठेव. आनंदी म्हणते की ठीक आहे. सार्थक आनंदीला विचारतो की आनंदी तुम्ही कुठे आहात. त्यावर आनंदी म्हणते की मी आहे एका ठिकाणी, बोला ना, काही काम होतं का. सार्थक म्हणतो की नाही काही काम नव्हतं, मला असं कळलं की आजची तुम्ही पेंडिंग कामं सगळी पूर्ण केलीत त्यामुळे फोन केला, थँक्यू. आनंदी म्हणते की इट्स ओके. तर सार्थक म्हणतो की बाय द वे, तुम्हाला माझ्या आवाजावरून हे कळलंच असेल की आज मी प्रचंड खुश आहे. गेले काही दिवस मी एका व्यक्तीचा शोध घेत होतो आणि ती व्यक्ती मला आता सापडली आहे. म्हणजे मला कळत नाही तुम्हाला कसं सांगू, काय सांगू, फक्त एवढंच सांगतो की मी आज खूप खुश आहे. आनंदी म्हणते की अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. सार्थक म्हणतो की ठीक आहे, या उद्या ऑफिसला मी वाट बघतोय. आनंदी म्हणते की हो सर बाय, असं म्हणून फोन ठेवून देते. तू म्हणते की मी ऐकलंय हा सर्व, उद्या ऑफिसला या, वाट बघतोय. थोड्यातच शकू चहाची टपरी बघते. शकू म्हणते की चल आपण एक कटिंग मारू, म्हणजे मला कशी तरतरी येईल. आणि मग दोघीही चहा प्यायला बसतात. तर इकडे सकाळी सकाळी सर्वांची आवराआवर सुरू असते. मनोजला सुद्धा ऑफिसला जायचं असतं आणि त्याचवेळी बँकेतला एक माणूस तिथे येतो. तर मनोज म्हणतो की काय हवंय तुम्हाला. तो सांगतो की मी बँकेकडून आलोय. मनोज म्हणतो की अहो सॉरी, पण आम्हाला लोन वगैरे नको आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की तुम्ही विसरताय का की तुमच्यावर ऑलरेडी लोन आहे ते. मनोज म्हणतो की अहो मी तर हप्ता भरलाय वेळेवर. तर तो सांगतो की अहो मी काय तुमच्याकडं लोन घ्यायला नाही आलोय किंवा द्यायलाही नाही आलो, मी तर तुमचे पेपर्स रिटर्न करायला आलोय. मालती म्हणते की अहो पण आम्ही घराचं कर्ज अजून फेडलंच नाहीये. तर लीना म्हणते की आई, एखादी स्कीम वगैरे आली असेल.
मालती म्हणते की अहो तुम्ही जरा आतमध्ये या ना. तर तो माणूस अण्णांच्या हातात पेपर्स देतो आणि म्हणतो की तुमचं घर जे गहाण होतं त्याचे हे पेपर्स. तुमची मुलगी आनंदी वर्तक हिनेच हे लोन फेडलंय. आणि हे ऐकल्यावर सर्वांना अगदी एक सुखद धक्का बसतो. तर तो बँकेतला माणूस सांगतो तुम्हाला यावर फक्त एक सही करावी लागेल. मनोज लगेचच सही करतो. तो माणूस तिथून निघून जातो. मनोजला मात्र खूप मोठा छान धक्का बसलेला असतो. अण्णा म्हणतात की मनोज बघ, आनंदीने आपल्या घराचं सगळं लोन फेडलं. मनोज म्हणतो की हो अण्णा, कर्ज फिटलंय. आता माझ्या डोक्यावरचा सगळा डोंगर बाजूला झालाय. आनंदी तिथे येते आणि म्हणते की दादा, अरे ते 21 लाख मिळाले होते ना, त्यातूनच मी हे कर्ज फेडलंय. आता तरी तुझ्या डोक्यावरचं टेन्शन गेलंय ना. मनोज मात्र प्रचंड खुश असतो. मनोज म्हणतो की हा काय प्रश्न झाला आनंदी. अण्णा म्हणतात की बघितलंस मनोज, चुटकीसरशी तुझं सगळं टेन्शन घालवलं आनंदीने. मनोज म्हणतो की नाही अण्णा, आनंदीने हे चुटकीसरशी काम केलेलं नाहीये, तर खूप कष्ट केलंय तिने ह्यासाठी, खूपच संघर्ष केलाय तिने यासाठी. आणि मनोज आनंदीला म्हणतो की आनंदी थँक्यू सो मच. आनंदी म्हणते की अरे दादा, तू मला थँक्यू का म्हणतोयस, हे तर माझं कर्तव्यच होतं. मनोज म्हणतो की आनंदी नाही, तू माझं खूप मोठं काम केलंयस. तू खूप काही केलंयस, तू माझ्यासाठी आणि या घरासाठी. माझ्याकडे तर अगदी शब्दच नाहीये तुला बोलायला. अण्णा म्हणतात ते अगदी बरोबर आहे. घरातली मुलगी म्हणजे लक्ष्मीच असते. आणि आनंदीला थँक्यू म्हणून मनोज आनंदीला आनंदाने मिठी मारतो. तर सर्वांच्या डोळ्यात अगदी अश्रू असतात. सर्वांना आनंदीवर खूपच प्राऊड फील होत असतं आणि सर्वजण अगदी खुश असतात. तर इकडे सार्थक हा ऑफिसला चाललेला असतो आणि तो म्हणतो की आई आता मी निघतो. तितक्यात रेश्मा येते. सार्थक म्हणतो की रेश्मा तू इथे. सुधा म्हणते की अरे मीच बोलवलंय तिला. अरे डॉक्टर म्हणाले नाही का की ही जर बाबांच्या संपर्कात राहिली तर बाबांची तब्येत लवकर बरी होऊ शकते. सार्थक म्हणतो की सॉरी हा रेश्मा, म्हणजे तुला काही काम वगैरे असेल. रेश्मा म्हणते की नाही अरे मला काय प्रॉब्लेम असणार आहे, आणि तूच तर म्हणतोस ना की माझे कलिग्स म्हणजे माझे फॅमिली आहे. मग आता तशीच ही सुद्धा माझी फॅमिली नाही का. आणि सार्थक, जर माझ्या येण्याने तुझ्या बाबांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होणार असेल तर मला खूपच आनंद होईल. सार्थक रेश्माचा हात हातात घेऊन म्हणतो की थँक्यू सो मच रेश्मा. रेश्माला मात्र खूपच आनंद झालेला असतो. रेश्मा म्हणते की आता असं थँक्यू म्हणून मला पर्क करू नकोस. सुधा देखील रेश्माला म्हणते की किती समजूतदार आहेस ग तू. तर इकडे आनंदी ऑफिसला चाललेली असते, परंतु तिला रिक्षा भेटत नसते आणि रुंदा देखील त्याच रस्त्यावर असते. रुंदा जेव्हा आनंदीला बघते तेव्हा रुंदा चक्कर येण्याचं नाटक करते आणि तिथे खाली पडते. तर आनंदी लगेचच पळत पळत येते आणि म्हणते की काय झालं यांना. तर तो एक माणूस म्हणतो की बहुतेक यांना चक्कर आली आणि चांगल्या घराच्या पण दिसत आहेत. आनंदी म्हणते की हो मी ओळखते यांना. दादा प्लीज तुम्ही एक काम करता का, तुम्ही समोरून एखादी रिक्षा घेऊन या, मी यांना माझ्या घरी घेऊन जाते. आनंदी लगेचच रुंदाला रिक्षामध्ये बसवते आणि तिच्या घरी घेऊन जात असते. इकडे बेनारे सार्थकला म्हणत असतात तर ही तर आनंदाची बातमी आहे, म्हणजे गोंडेवालीचं प्रकरण आता कायमचं संपलं. सार्थक म्हणतो की हो बेनारे, एकदाचं संपलं. बेनारे म्हणतात की बरं झालं, नाही तर रस्त्यावरनं चालताना मी बायकांच्या मुलींच्या ओढण्या बघायचो आणि बायको म्हणायची की हे असं काय बघताय गोंडे. आता मी तिला एकदाचं सांगून टाकतो की सार्थक सरांचं गोंडे प्रकरण संपलंय. अहो पण गोंडेवाली आहे तरी कोण. सार्थक म्हणतो की बेनारे, तुम्ही ती म्हण ऐकली आहे ना, काखेत कळसानी गावाला वळसा. अहो ती रेश्मा आहे ना आपली, तीच आहे आपली गोंडेवाली मुलगी. हे ऐकून बेनारेंना मोठा धक्का बसतो. बेनारे म्हणतात की सर तुमची काही गफलत तर होत नाहीये ना, गोंडेवाली मुलगी नक्की रेश्माच होती. सार्थक म्हणतो की हो बेनारे, अहो मी सगळी शहानिशा केली आहे, तो गोंडा तिच्याच ओढणीचा होता. बरं विकासदादा आहे ना आपल्या गाडीचा ड्रायव्हर, त्यांनी सुद्धा ओळखलं तिला. बेनारे म्हणतात की नाही सर मला नाही पटत. रेश्मा मॅडम पेन जरी मागितला ना 2 मिनिट सही करायला त्यासुद्धा देत नाही, आणि मग एवढी मोठी ओढणी पाण्यात टाकून मग मोठ्या साहेबांना वाचवून आणि त्यांना बाहेर काढणं, हे तर मला डायजेस्टच होत नाहीये. सार्थक म्हणतो की अहो मग डायजेस्ट करून घ्या, कारण रेश्माच ती गोंडेवाली मुलगी आहे. तर जाऊ द्या, कामाचं काय, आणि मिस आनंदी नाही आल्या अजून, आणि ज्या काही फाईल्स आहेत त्या रिचेकिंगला पाठवा. बेनारे म्हणतात की हो सर. सार्थक बेनारेंना काम सांगत असतात आणि अचानक ते बेनारेंना म्हणतात की एक काम करा, मिस आनंदीच्या गणपती बाप्पासाठी चाफ्याची फुलं पण पाठवा. बेनारे म्हणतात की हो सर. तर इकडे आनंदीने रुंदाला घरी आणलेलं असतं आणि सर्वजण रुंदाच्या भोवती गोळा असतात. रुंदाचं नाटक सुरू असतं. रुंदा अजून शुद्धीवर आलेली नसते. आनंदी जेव्हा त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडते तेव्हा ती नाटकं करत म्हणते की कुठे मी. आनंदी म्हणते की मी आनंदी आहे आणि तुम्ही माझ्या घरी आहात. तुम्हाला रस्त्यात चक्कर आली होती आणि तुम्ही बेशुद्ध झालात आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे घेऊन आली आहे. रुंदा म्हणते की बरं ठीक आहे, मी आता जाते माझ्या घरी.
मालती म्हणते की हो ऐका, अशा लगेच नका निघू, तुम्हाला आत्ताच चक्कर आली होती. अहो माझा मुलगा गेलाय डॉक्टरांकडे. वृंदा म्हणते की कशाला डॉक्टर, मला लो बीपीचा त्रास आहे, होतं मला अधूनमधून. अण्णा वृंदाला म्हणतात की बरं वाटतंय ना तुम्हाला, मग ठीक आहे, मी मनोजला सांगतो की डॉक्टरांना नको घेऊन येऊस. वृंदा लीनाला म्हणते की तुम्ही त्याच ना आमच्या घरी फराळ घेऊन आल्या होत्या. लीना म्हणते की हो, बरं झालं तुम्हाला आठवलं एवढ्या लवकर. ती म्हणते की तुम्हाला लिंबू पाणी वगैरे देऊ का, तर वृंदा म्हणते की नाही, कशाला. वृंदा जेव्हा निघायला लागते तेव्हा म्हणते की बापरे, माझी साडी कशी काय एवढी खराब झाली, काय करू मी आता, मला तर एका ठिकाणी जायचं होतं. तर आनंदी म्हणते की काही हरकत नाही, तुम्ही माझ्या आईची साडी नेसा. मालती म्हणते की अगं पण त्यांना नेसण्यासाठी माझ्याकडे अशी भरजर साडी नाही आहे. वृंदा म्हणते की हो काही नाही, नेसेल मी, मला चालेल कुठलीही साडी. लीना वृंदाला म्हणते की अहो काकू पाणी घ्या ना तुम्हाला, पण तुम्हाला चालेल ना आमच्या घरचं पाणी. आणि मग लीनासमोर वृंदा पाणी पिते. तर इकडे अण्णा मनोजला फोन करून सांगतात की डॉक्टरांना घेऊन नको येऊस. आणि नंतर ते विचार करतात की सार्थक सरांना सुद्धा कळवायला हवं, आणि लगेचच ते सार्थकला फोन करतात. अण्णा त्यांना म्हणतात की एक गोष्ट सांगायची होती की तुमच्या ज्या काकू आहेत त्या समोरच्या रस्त्यावर चक्कर येऊन पडल्या. ऐकून सार्थकलाही मोठा धक्का बसतो. तो विचारतो की काय आणि कधी. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे रेश्मा अरविंदला म्हणत असते की हो मी रेश्मा, मी तुम्हाला वाचवलं. तर अरविंद म्हणत असतो की कोण रेश्मा, तू जा बरं तिकडं. खरं तर अरविंद रेश्मामुळे इरिटेट होत असतो. रेश्मा ही इरिटेट होते आणि म्हणते की त्या गोंडेवालीने का वाचवलं, ह्या माणसाला गोदावरीतच ढकलून द्यायला हवं होतं. एवढ्यातच सुधा येते आणि म्हणते की काय ग, काय झालं. सुधाला बघून रेश्मा मात्र फारच घाबरते. सार्थक त्यांच्या घरचा ड्रायव्हर विकास याला घेऊन आनंदीच्या घरी आलेले असतात. तर गाडी वृंदाला घेण्यासाठी आलेली असते. सार्थक वृंदाला गाडीमध्ये बसवतो. जेव्हा आनंदी त्या ड्रायव्हरकडे बघते तेव्हा म्हणते की दादा, मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय. खरं तर विकासने देखील आनंदीला ओळखलेलं असतं. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.